नाही उघडत का? आपण खिडकीपाशी जाऊन बघूया. हा इकडे बघते. कुणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का? आहे का कुणी? आगीचा भडका उडालाय. अरे अजून एक घमेला आणा निखाऱ्याचं आणि पसरवा इथं. ये लवकर. अरे ये ना. आणखी हा पसरव. आणि हे कोळसे ब्या फुलवणार. हे कोळस फुललं म्हणजे कसं एकदम हसण्यावरही वाटतंय. अरे निखाऱ्यावरून चालण्याची कल्पना करणं आणि प्रत्यक्षात चालणं हा सगळं वेगळं असतं. हो हा नुसतं वेगळं. काय भयंकर होय. ज्याने इटुरायाचं राऊळ बंद केलं ना त्याच्या समोर असं बोलू नका. समजलं का? बालकांना कळलं त्या निखाऱ्यावर तुम्हाला उभं करतील ते. नाही नको नको. खरंच सांगतो खूपच छान. सगुणा चालवायचं असं चालवा. मालक आले. मालक आले. अरे गप्पा रे गप्पा. आता मालक आजच्या या अग्नी दिव्याबद्दल मांडणार आहे तो मनोगत म्हणतो मी. मालक तर आपल्या इटोऱ्याची परमभक्त असणाऱ्या सकूची आज विशेष कसोटी आहे. हा पण आम्ही तिच्यावर कसली बी जबरदस्ती केलेली नाही. ती स्वतःहून तयार झाली. आगीतून चालण्यासाठी ती स्वतः तयार झाली तुमच्यासाठी. ते तुमच्यासाठी राऊळ उघडता यावं, त्या विठुरायाचं दर्शन व्हावं, त्याची पूजा करता यावी म्हणून ती सखू तयार झाली. हो या अग्नी दिव्यासाठी म्हणतो मी. आणि हे पण सांग की हे अग्नी दिव्य करत असताना काय झालं तर जबाबदारी तुमची. हा या सकूच्या म्हातारीला बोललो होतो पण ती जबाबदारी सकून घेतली. आम्ही बी मन मोठं केलं आणि बोललो या कसोटीमध्ये सकू जर जिंकली तर आम्ही राऊळ उघडू सर्वांसाठी. मी नाही गेले ना तर ते दुष्ट तुला निघायला बोलून जायला लावतील. आजी आजी सोडा ग मला. आजी आता समधी तयारी झालेली आहे. सकूला बोलवा. आजी सोडला ग मला. आजी सोडला मला. अजय अजय
ओ आजी, अहो झाली की ओ बाहेर सगळी तयारी म्हणतो मी. पाठवा की ओ सखूला, त्या अग्नी दिव्यासाठी म्हणतो मी. अरे निखाऱ्यावर चालण्यासाठी म्हण. अग्निदिव्यातनं म्हणल्यानंतर होळी पेटवा लागेल इकडं. निखाऱ्यावर चालण्यासाठी. हा. निखाऱ्यावर चालायला ओ आजी, पाठवा की ओ. आजी सोड मला, सोड ना, सोड ना आजी. आजी. सखू बाहेर येणार नाही आणि कसोटी पण देणार नाही. काय येणार नाही सकू? होय, तिला यायलाच पाहिजे. तिला यावंच लागेल. घाबरली असेल हो सकू. जा बोलवा तिला, बोलवा. ए, माझ्याशी बोल, माझ्याशी. तू एक काम कर, तू मोठा आहेस ना, लहानांनी मोठ्यांचं अनुकरण करायचं असतं. तेव्हा त्या निखाऱ्यावरून आधी तू चालून दाखव. मग मी बघ सकूला लगेच बोलवते. पांडू, पांडू तू आलास. विठुरायानेच पाठवणार रे तुला, सोडवणार रे मला. अरे बघतोयस काय तू पांडू? घाई कर, सोडव मला. पुरे बाहेर निघाले बघितलेस का? पुढे यायची छातीच होणार नाही. पांडू, अरे विठुरायाची मूर्ती जंगलात नेली होती तेव्हा आपण दोघेच होतो ना, ते शक्य झालं की नाही? वासराला वाघाच्या पुढ्यातून आणणं शक्य होतं का? तरी ते झालं ना.